नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, रक्षाबंधन या सणाचं महत्त्व खूप मोठं आहे. बहीण भावाच्या हातावरती राखी बांधून त्याच्याकडनं संरक्षणाचं वचन घेते. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन असतं. या दिवशी सर्वात आधी देवाला राखी बांधण्याची प्रथा आहे. असं केल्यानं भाऊ बहिणीच्या आयुष्यामध्ये आनंद येतो आणि त्यांचं नातं हे जास्त घट्ट होत जातं. रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टींचं भान ठेवणं हे आवश्यक असतं. रक्षाबंधनाच्या दिवशी भांडण तंटा बिलकुल करू नये. घरामध्ये आनंदी वातावरण ठेवावं. एकमेकांना वाईट बोलू नये, त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये कटुता येते. त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे राखी बांधताना एक विशिष्ट मंत्र म्हणावा. असं केल्यानं रक्षाबंधन तर सफल होईलच, मात्र भावा बहिणीला देखील याचा लाभ मिळेल. तर मग चला जाणून घेऊयात कोणता आहे तो मंत्र. राखी बांधताना मंत्र म्हणण्याचं विशेष महत्त्व असतं. यामुळे बहीण भावाला लाभ होतो. आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. तर मग हा मंत्र असा आहे: येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तिन तमापि बंधान्मी रक्षे माचल माचल. हा मंत्र राखी बांधताना बहिणीनं म्हणायचा असतो. या मंत्राचा अर्थ असा आहे: ज्यानं बलाढ्य राजा बळी बांधला गेला, त्याच मंत्रानं मी तुला बंधनामध्ये बांधते आहे. भावा, तू सदैव माझं रक्षण कर. आणि त्यामुळे हा मंत्र म्हणणं अगदी अत्यंत शुभ मानलं जातं. आता रक्षाबंधन करताना म्हणजेच राखी बांधताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात. यामध्ये राखी बांधताना दिशा फार महत्त्वाची असते. यामध्ये भावाचं तोंड हे पूर्वेकडे आणि बहिणीचं तोंड पश्चिमेकडे असावं. यामुळे तुमच्या नात्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यानंतर काळ्या रंगाची राखी कधीही बांधू नये, कारण काळा रंग हा नकारात्मकता दर्शवतो. लाल, पिवळा किंवा केशरी रंगाची राखी ही शुभ मानली जाते. तुटलेली किंवा खंडित झालेली राखी कधीही वापरू नये, ती अशुभ मानली जाते. नवीन आणि अखंड राखीच बांधावी. त्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी दान धर्म करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे गरीब लोकांना मदत करावी. अन्नधान्य, कपडे किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तू दान कराव्यात. यामुळे तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं रक्षाबंधन करत असताना आणि राखी बांधताना हा मंत्र आपण म्हणावा. नक्कीच तुमचं रक्षाबंधन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.